चौथे धाम ते आहे मारुती मंदिर. मारुती मंदिराचं वैशिष्ट्य दादाकडून नक्की चला तर मध्ये मंदिरात जाऊ. तर तुम्ही बघू इच्छिता हेच ते मारुती मंदिर आहे. ही कहाणी खूप सुंदर आहे आणि ती एक व्यक्तीच्या आतमधला जो गर्विष्ठपणा असतो ते कसा संपवता येईल याचं एक उत्तम उदाहरण गजानन महाराजांनी या मंदिरामध्ये दाखवलं होतं. आणि ती जी कहाणी आहे ती परफेक्ट मला तर माहीत नाही, पण जाणून घेऊया दादांकडून. इथं आधी आखाडा होता. या आखाड्यामध्ये जे घराणेशाही जे पाटलांचं जे मंदिर म्हणजे एक आखाडा होता यांचा, तर त्यांच्यामध्ये ते आखाड्यात कुस्ती खेळायचे, प्रॅक्टिस करायचे. गजानन महाराज इथे येऊन रम्य वातावरण समजा म्हणून बसत होते. तर बसताना गजानन महाराज तिथे येऊन बसायचे. जेव्हा गजानन महाराज बोलायचे तेव्हा इकडं बोलायचं असलं तर वर बघायचं आणि सरळ बोलायचे. तर गजानन महाराजांना मूर्ख किंवा पागल म्हणून त्यांनी शिळहाळ केली. गजानन महाराज उठले नाहीत. तेव्हा गजानन महाराजांना त्यांनी रागाने मारणं चालू केलं उसाने. गजानन महाराजांना अक्षरशः कचरावर पण लागलं नाही, उलट्या त्या मुलांच्या हातावर छाले पडले. तेव्हा गजानन महाराजांना त्या मुलांची क्यू आली आणि त्यांना उसाचा रस काढून स्वतःच्या हाताने स्वयं उसाचा रस काढून पाजला आणि सांगितलं की तुम्हाला जर अगर मला मारून संतोष नसाल झाला तर मला अजून मारू शकता. असं करून त्या मुलांचं गर्वहरण केलं. जय गजानन. जय गजानन. म्हणजे गर्वहरण करून म्हणजे जुने गजानन महाराज जर स्वतः दुसऱ्यांचं गर्वहरण करून त्यांची जर मन शांती करू शकतो, तर आजच्या काळात आपल्याला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे हे तरी माहिती का आपल्याला. मग गर्व बाळगून काय फायदा मिळणार आहे. तर आपलं जवळचं जे गर्व आहे ते साईडला ठेवा. शेवटी परमात्माच साथ देणार आहे आणि शेवटी शेवट तुमचा हा परमात्मा सोबतच होणार आहे. तर